ती पांडुपची वहिनी यावी सगळं वाटवलं गेले आमचा इकडे बायका फास्ट घ्यावला नाही दोरे सो हाय गाईज, तुम्ही कसे आहेत सर्व मजेत ना? मजेला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन माली ब्लॉग आहे तुमच्या हक्काच्या आगरी चॅनलवरती. सो गाईज, आता आम्ही सर्वजण मम्मी पप्पा मी आणि SSC ग्रुप पप्पांचा स्कूलचा ग्रुप आहे. तर आम्ही आता सर्वजण, तुम्हाला माहितीच असेल, सांगायची काही गरज नाही आहे. तर आम्ही आता सर्वजण चाललेलो आहेत फिरायला तिरुपतीला दर्शन घ्यायला. सो वहिनीला आम्ही चालले टाकून तुम्हाला टाकून चालले आम्ही. हां येतं का मग? हा कळलं ना तुम्हाला? मग काय भेटल त्या बरोबर ना? काही टाकून चालली काही? हा टाकून चालली काही बघ गौरी होली बघ बी ना म्हणजे भावकरी गौरा माणसानं येतो मामी. सो चला आता आपण निघूया. गणपती बाप्पा मोरया. सुखाणी जाऊ द्या आणि सुखाणी येऊ द्या. बाय बाय. स्वतः मंडळी बसलेली आहे आणि नवीन माणूस आहे आमचे हेमांगी आले. ती काय झाली? वेल्याला गेले. सो चला आता पुढे कोण कोण आहे बघू. सो काही आता आम्ही बसलेलो आहेत आणि मंडळी आमची सगळे भेटलेली आहे आता. नमस्कार. नमस्कार. तुम्ही लेट येऊन लवकर पोहोचला ना? आपले आम्हाला प्लॅटफॉर्म नव्हतं भेटत. लवकर निघाले. लवकर आहे लवकर आहे. तुम्ही लेट कसे? अंकल केशव अंकल नुसतं फिरवते आम्हाला. गाडी चालवली पण आम्हाला तिकडे नेलेलं, आम्ही तिकडे इकडे आलो. अच्छा, मी बोलते हे पुढे तरी मागे कसे ते राहिले ना? का जतीनला आणायचं तर कसा नाही. वास वास. आता सर्वजण आलेले आहेत. काय भाऊ भाऊ नमस्कार. आयुषला आणायचं त्याला घरा ठेवले. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 कोण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 नाही का आलेली लोकल 7 वाजून 12 मिनिटांची शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल आहे. शेड बघा वेले. अंकल फायनली ट्रेन आलेली आहे. फायनली चला आता. सो फायनली ट्रेन आलेली आहे. दमवले आम्हाला फिट दमवले. तिरुपतीला चालवले का दमवाला चालवले पण माहिती नाही. सो गाईस, आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे एकदम आरामात. अर्धा घंटा आमची ट्रेन जरा डिले झाली. सो इकडे आणि सगळे व्यवस्थित बसले. काही एकदम शॉकमध्ये आहे. जरा अलग व्हायला पाहिजे, टाइम लागला का बाई? हाच जरा आणि पप्पा आणि अंकल जरा सगळी मंडळी चेक करतात सर्वांना. सो आपण पण जाऊ सर्वांना भेट घेऊ. ओके ना? काही त्रास नाही ना तुम्हाला? त्रास नाही ना काही? आता अंकलचं काय बाजूलाच अंकल लागेल. ओके ना? ओके. बाजूला कोण आहे इकडे? अरे आम्हाला टाकून गेले तुम्ही यार. काय बायका फास्ट घ्यावला नाही दोरे चले घर परिवार काम आने वाला, कपड़े सुखाने वाला हैंगर आ गया। 2-3 जगह रखो। चले 12 फुट लंबा आएगा, 12 क्लिप के साथ में आ गया। चले घर परिवार में काम
विकायला कोण आले भाई फसवतीला तुला फसवती आम्हाला 100 रुपये फसवतील पण त्यांचं लाख रुपये जातील. सोडले नाही तुम्ही तुला नाही घ्यायचे का? तू आता जेवून ठेव. नको गरज नाही आम्ही नको नको ठेव कामी येतील आपल्या वहिनीला. अरे याची अख्खं पिशवी भरून जा कोण दुकानाला घाबरतो हो घाबरतो का शॉपिंग छोड़ने की नहीं कुछ भी हो जाए. पैशांची कमी आहे सुन बाईला आतापासून मामीने घेतला म्हणजे कवरा शिव बघा वहिनीला. पत्रावली नाही आणल्या. रणजिता तर काय मग हाय काय सोय काय करता आमची सध्या बंद ठेवा. हे बघा आम्ही ट्रेन मध्ये पण प्रदूषण टाळतो. नाही बाबा मी बोलवायला तुम्ही शाकाहारी कोणाला सांगता? आता काय सोय करून नाही का अंकल हे टाकायचंय का हा कसं आहे सामने खाली ठेव. नको करू बोललो. सो आता आम्ही जेवतो आता झोप आता तू. तरी मॅडम तू पण व्हेज नॉनव्हेज माझा भात नॉनव्हेज का व्हेज. मस्त माझ्यासाठी पोटॅटो चिली आणलेली आहे. एकदा स्क्रीनवर तुम्ही जा मग तिकडे भाजीवाले घ्या ना. तेच रे नाही मम्मीला माहिती मला काही माहिती नाही नाही, जेवण आणले घेतो ना मस्त आपण वेज आणले. चिकन. चिकन खाऊ आता हा चिकन चहा चिकनचा वास येतो. सो इकडे आता बचत गट भरले हे दुसरा बचत गट का तिकडे एक बचत गट भरले अच्छा हा तिकडे एक बचत गट भरले आता चौघांचा यो एकदम प्रायव्हेट का प्रायव्हेट बचत गट नो एंट्री फॉर अनदर तिकडे पण जबरदस्ती घेतली म्हणजे अंकलचं म्हणणं तू घरा नको रे तू जा जबरदस्ती आली नाही कोणी मला मोबाईल दे तुला बॅगीन ठेवू चला आता बाय 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 पनीरची कुल्फी ग तुमच्या पोतल्या काही गेल्या नाही पुण्या तुमच्या पोतल्या आल्या नाही पैशांच्या सर्व आम्ही पुणेला पोचलेलो आहे म्हणून त्यांनी पकडून ठेवलंय का. जा ना तुमचं तुम्ही शिट्ट्यांवरती जा ना कशा मला त्रास आहे आमची मर्जी. आमची मर्जी तुम्हाला घालावर आमचं हे माझे तिथे आपली माणसं तिथे लाच कसली रिली जायचं नाही का अंकल. सो काय आता आम्ही झोपलेलो आहे पण मी माझं सीट वरती आहे सो आता मी वरती झोपलेलो आहे ओके चला आता गुड नाईट सो इकडे बघा 9:30 वाजल्यात सगळी मंडळी उठली आहेत आणि आंबा खातात आंबा 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 सकाळ सकाळ आंबा 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 9:30 वाजले पावणे 10 झाले. मला पण दे थोडा पेपर मध्ये थोडा करून ही सर्दी ट्रेन आता काही थांबले आता अजून 5-10 मिनिटं थांबल येते म्हणून टाइमपास करायला आहे का ते मानखट जय मला घे गं. मारत ना कोण जाऊ मुद्दांजुरू काकडी वाली आलेली आहे
क्या देना दीदी? वही पूछ रही हूँ। एक आएगा 30 रुपए। परमिशन एक्सेस। 20 रुपए का, अभी 30 रुपए का एक बहुत महंगा हो गया। सॉल्ट मसाला बस 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 ज्यादा मत सो काय आता मस्त की सकाळचा नाश्ता करतो आता आम्ही सकाळच्या नाश्त्याला कारल्याची भाजी आणि सोयाबीनची भाजी आहे. तर सर्वजण जेवायला बसतात. तर मी आता इकडे आलो जेवायला. तुम्ही मस्त पैकी तारा. सो गाईस फायनली आता आम्ही पोचलेलो आहे रेणीगुंटा स्टेशनवर. 8ला बसलेलो, आता पोचलो. मग कसं वाटलं ट्रेनचा प्रवास? एकदम झकास. मस्त थंडी थंडी. सो आता आम्ही 8ला बसलेलो काल. सो आता 1 वाजले तर मी आता बसलेलो आहे. ओके का? सेफ जर्नी एकदम ओके. नुसती थंडी थंडी ओके. तो चला आता आपली बस आलेली आहे. मग आता आपण जाऊया रूमवरती, मग फ्रेश होऊया. चला. सो काही आता आम्ही बसमध्ये बसले. आधी जण त्या बसमध्ये गेल्यात, तर आम्ही या बसमध्ये इकडे पैसे भेटणार नाही. हो. आणि इकडे रंजिता तारे आहे का इकडे? तुम्ही नाही त्याचा उपयोग. मम्मी आणि पप्पा पुढे. मम्मी पप्पा पुढे मध्ये नाही बाय करा. मला पण आवडतं, मम्मीला दिला तर ती कोणती पांडूची वहिनी यावी सगळं वाटवलं गेले आमचा इकडे. चाललो होतो आम्ही काय, आम्ही चाललो होतो मालवणला. ते यावी हल्ले इकडे काय रेणीगुंटानं फिरून घराला. हा ती कुणी भाषा नाही समजा काही नाही. या देतात शिवाय हा या शिवाय देतात त्यांना. तुझे रंजितानीच हातभारा नाव करायला तिथले. मग एकीची भांडली लवकर. अरे देवदर्शन चालले, ती बाई कुशल तिची भांडली. आणि तिची भाषेला समजेल का? तिला सांगते तू वडापाव कारला ये होती तिकडे माझ्याकडे. माझा नवरा होती पुऱ्या बाजाला. ते वर्षी मंदिर बोलवतं बाई शांत बस. त्याने नवऱ्याला फोन लावते तेव्हा तरी गप्प. अरे काही नाही, अंगाला पाणी नाही. माने भावना देवा मला पाव तशी घेत चालले. त्यांना तो सासुरण भरते. इकडे काही नाही, इकडे काहीच नाही. राजा म्हणजे अंग कसा दवातो तर चालले. अरे ट्रेन बघली यावी, ते ट्रेन मध्ये बी पाणी नाही. तू सांगशील? अरे नाही ना, पैसे सांगायला सांगते का? ते दोघांनी वाटवलं गेलं समजत. अरे भाई आता सांगले आमच्या हातात दिले 1000 रुपयाचे तिकीटा. तसे काय पिक्चरला बघायला चालवलं यावी. सो आता मी फायनली रूमवर पोचलेलो आहे. पण मला समजत नाही, एक माणूस शिरेल ना, एक माणूस दिसेल ना. अंकल क्रिएटिव्हिटी आहे बिल्डरची. तर मित्रांनो आता आम्ही रूममध्ये आलेलो आहे. आणि आमच्या इकडे बाथरूम आहे. बाथरूम पण एकदम छान आहे, एकदम पॉश आहे बाथरूम. आणि ही आमची रूम आहे. मम्मी पप्पा मी, बेड आहे आणि गाद्या पण आहेत. सो आता आम्ही चाललो दर्शनाला. आणि तुम्हाला दुसरा ब्लॉग येणार आहे. आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये जी मजा आहे आणि तुम्हाला काहीतरी बघायला भेटणार आहे, तर मी सांगणार नाही. दुसऱ्या ब्लॉगसाठी तुम्ही नक्कीच वाट बघत राहा. आणि मी लवकर ब्लॉग टाकणार आहे. दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मोठा सरप्राईज आहे. चला बाय बाय. चला की आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आय होप मला ब्लॉग आवडला असेल. नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.